शिरूरकरांचा कौल कुणाला? काय सांगतोय सर्वे? कोण होणार शिरूरचा नगराध्यक्ष? नुकतेच शिरूर कट्टाने शिरूरकरांची मते जाणून घेण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावर अनेक शिरूरकरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शिरूर नगर परिषद 2025च्या निवडणुकांची डेट जाहीर झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी कोण होणार शिरूरचा नगराध्यक्ष अशी एक पोस्ट टाकली होती। त्यानंतर शिरूरकरांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला आणि जवळजवळ 1.5 लाखांच्या वर तो व्हिडिओ जो आहे तो पसरला। खाली कमेंटमध्ये देखील लोकांनी आपली मते मांडली आणि या मतांमध्ये तुम्ही जर पाहिलं, सर्वे जर केला तर त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की अलकाताई सुरेश नाना खांडरे यांच्या खूप साऱ्या कमेंट त्या ठिकाणी आहेत। मूळ ओबीसी महिला आहे, कारण यावेळेस नगराध्यक्षपद जे आहे ते ओबीसी महिलेला आरक्षित आहे। तर त्यानंतर भ्रष्टाचार विरहित कारभार त्यांचा होता, कारण त्या 2 वेळा उपनगराध्यक्ष राहिलेल्या आहेत। त्यामुळे भ्रष्टाचाराला विरोध करून कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता त्यांनी कारभार केला होता आणि एक मनमिळावू व्यक्तिमत्व आहे, सर्वांना सामावून घेणारं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळेच लोकांनी कदाचित त्यांचं नाव त्या ठिकाणी सांगितलेलं असावं कमेंटमध्ये। हरकत नाही, त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला 2-3 वेळा, परंतु त्यांनी स्पष्टपणे नकार दिला। कारण शिरूर शहराचा विकास होण्यामध्ये ज्यांचा खूप महत्त्वपूर्ण असा वाटा आहे असे प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखालीच आपण काम करणार असं त्या म्हटल्या। आणि त्यामुळे जोपर्यंत भाऊ काही निर्णय जाहीर करत नाहीत, तिकिटासंदर्भात असेल किंवा त्यांचे पुढील काही निर्णय जाहीर करत नाहीत, तोपर्यंत मात्र आपण कसली प्रतिक्रिया देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। शिरूर शहरासाठी योग्य नगराध्यक्ष निवडणे हे तर जनतेच्या हातात आहे, मात्र योग्य उमेदवार उभे राहणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। लवकरच या संदर्भात निर्णय होऊन कार्यक्षम, नॉन करप्टेड, सर्वांना सामावून घेणारे तसेच जनतेची कामे वेळेवर करणारे आणि अनुभवी नेतृत्व शिरूर शहराला लाभणार का, याचे उत्तर आता मतदार राजाच देऊ शकेल।